कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वारणानगर शाखेमध्ये कार्यरत असताना शाखाधिकारी तानाजी पोवार, लिपिक मुकेश पाटील, कॅशियर शिवाजी पाटील, मीनाक्षी कांबळे, शरीफ मुल्ला यांनी 15 जुलै 2021 ते 20 सप्टेंबर 2024 या कालावधीमध्ये 3,22 लाख रुपयांचा अपहार केल्याचं बँकेच्या तपासणीमध्ये आढळून आलंय। या प्रकरणी बँकेचे उपव्यवस्थापक बाळासाहेब बेलवळेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून या 5 जणांवर कोडोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। पोलिसांनी यातील 4घांना अटक केली असून तानाजी पोवार अद्याप पसार आहे। 4घे संशयित सध्या पोलीस कोठडीत आहेत। आर्थिक गुन्हे शाखेकडूनही त्यांची चौकशी सुरू आहे। या चौकशी दरम्यान संशयित मुकेश पाटील यानं अपहारातील काही रक्कम त्यानं पन्हाळा तालुक्यातील माले इथं स्थापन केलेल्या दूध संस्थेच्या व्यवहारांमध्ये वापरल्याची माहिती समोर येते। दूध उत्पादकांना आपल्या संस्थेकडे आकर्षित करण्यासाठी त्यांना मोठ्या प्रमाणात ॲडव्हान्स देणं, अन्य संस्थांपेक्षा जादा रिबेट, फरक बिल देणं यासाठी त्यानं या पैशाचा वापर केला असल्याची शक्यता वर्तवण्यात येते। दरम्यान आर्थिक गुन्हे शाखेकडून काही दूध उत्पादकांना चौकशीसाठी बोलवण्यात आल्यानं दूध उत्पादकांमध्ये खळबळ उडाली आहे। आपण मुकेश पाटीलशी संबंधित दूध संस्थेशी दूध उत्पादक या नात्यानं आर्थिक व्यवहार केलेत हे खरं असलं तरी त्यानं आपल्याला दिलेले पैसे केडीसीसी बँकेत डल्ला मारून आणून दिलेत याची आम्हाला माहिती नसल्याचं उत्पादक सांगतायत। पोलिसांच्या चौकशीचा ससेमिरा मागं लागल्यानं दूध उत्पादक मात्र हवालदिल झालेत।